हॅलो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर दिवाळीची शॉपिंग चालली आहे आणि आम्ही आलो आहोत तिथे बरोडा डेअरीमध्ये मिठाई घ्यायला. तर दिवाळीसाठी मिठाई घ्यायची आणि इथली मिठाई खूप फेमस असते, प्रसिद्ध आहे. इथे खूप चांगल्या क्वालिटीची मिठाई भेटते, त्यामुळे आम्ही इकडे आलो. शॉपिंग करायला तर खूपदाच बाहेर जायला लागलं, तर आता नेक्स्ट शॉपिंगसाठी मी निघत आहे. तर आम्हाला घ्यायचं आहे नवीन वॉशिंग मशीन आणि इथे आम्ही सिलेक्ट केलं आहे हे गोदरेजचं मशीन. वॉशिंग मशीन तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आमचं पहिलं व्हर्लपूलचं मशीनही चालूच आहे, पण आता त्याला खूप वर्ष झाली, जुनं झालं आहे ते, म्हणून आता हे नवीन गोदरेजचं मशीन आम्ही घेतो आहे. हे पहिल्या वॉशिंग मशीनची कॅपॅसिटी 6.2 kg, आता हे नवीन घेतलं त्याची कॅपॅसिटी 8 किलोची आहे. तर इथे आम्ही शॉपच्या बाहेर खूप मस्त लाईटिंग, आम्हाला सगळीकडे रोषणाई दिसते दिवाळीची, तर म्हटलं तुम्हालाही दाखवूया. सगळीकडे खूप छान सजवलेलं आहे. बरोडामध्ये तर ह्यावेळेला खूपच छान सजावट केली आहे. मग आम्ही निघालो पुढच्या शॉपिंगसाठी. मला घ्यायचे होते पूजेसाठी फुलं, तर फुलंसुद्धा घेतलेत आणि इथं मी घेतली आहे रांगोळी. तर कलर तर आमच्याकडे भरपूर होतेच, तरी मी अजून एक्स्ट्रा कलर्स घेतले आणि व्हाईट रांगोळीची मला जास्ती गरज होती, तर व्हाईट रांगोळी मी भरपूर घेतली. संस्कार भारतीची रांगोळी काढताना तर व्हाईट रांगोळी खूपच लागते. आता आमच्याकडे जागाही भरपूर आहे रांगोळी काढायसारखी, म्हणजे मी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढेल आता दिवाळीत. हे बघा, इथे सुद्धा किती छान डेकोरेशन केलेलं आहे सगळं दिवाळीचं. मंगळ बाजारात सुद्धा आम्ही जाऊन आलो, तिथे तर पाय ठेवायलाही जागा नाही आहे, म्हणजे गाडीवर तर मध्ये जाताच येत नाही, गेलो तर फारच फसल्यासारखं होतं. हे बघा, इथे खेळती मी छान नवीन नवीन कपडे घालवले तिला, पिंक कलरचे फर्स्ट टाईम, त्याच्यावर मॅचिंग पिंक सॉक्स. आता मी तुम्हाला दाखवते मी काढलेली दिवाळी स्पेशल रांगोळी. बघा, तर काही ठिकाणी मी रेडीमेड ज्या रांगोळीच्या जाळ्या येतात, साचे येतात, त्याचाही वापर केलेला आहे आणि प्लस मी हाताने सुद्धा काढलेली आहे. दोघं मिक्स तुम्हाला इथे दिसेल. तर दिवाळीचा जो दिवा आहे तो मी हातानेच ड्रॉ केलेला आहे आणि यातसुद्धा बाहेरची पूर्ण डिझाईन हातानेच ड्रॉ केली. हे हॅप्पी दिवाळी लिहिलं आहे. बस एकच आहे की ही रांगोळी टिकायला पाहिजे, लहान मुलांनी कोणी येऊन बिघडवायला नको. रांगोळी काढायच्या पहिले हे पूर्ण